तर पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आणि आजचा संदेश जो आहे त्याचा मथळा जो आहे तो येशू ख्रिस्ताचा मानवी स्वभाव याच्याविषयी आहे. काल आपण येशू ख्रिस्ताच्या दैवी स्वभावाविषयी शिकलो आणि त्या ठिकाणी गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आपण असं पाहिलं की काळाची पूर्तता ज्यावेळेस झाली त्यावेळेस देवाने आपला पुत्र म्हणजे तो देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त देव असं त्या वचनातून आपल्याला कळालं. ज्यावेळेस काळाची पूर्तता झाली त्यावेळेस देवाने आपल्या पुत्राला ह्या भूतलावरती पाठवलं. एवढंच नाही तर आपण काल लूक याचा 5वा अध्याय याच्याविषयी थोडा विचार केला आणि त्या ठिकाणी जो पक्षघाती मनुष्य होता त्याच्या पापांची क्षमा येशू ख्रिस्ताने केल्यानंतर त्या ठिकाणी जे ज्ञानी लोक जे देवाच्या वचनाचा अभ्यास करत होते, ज्यांना माहीत आहे की देव काय आहे आणि कोण पापाची क्षमा करू शकतं, तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या पक्षघाती व्यक्तीच्या पापाची क्षमा केली त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की परुषी आणि ज्ञानी लोकांनी प्रश्न केला की पापाची क्षमा देवा वाचून कोण करू शकतं. म्हणजे त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने पुरावा दिलेला आहे की जर तो पापाची क्षमा करू शकतो तर तो देव आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, काल आपण ह्या निष्कर्षाकडे पोहोचलेलो आहोत देवाच्या वचनानुसार की येशू ख्रिस्त जो आहे तो पूर्णपणे देव होता. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस तो भूतलावरती आला, स्वर्गाचं राज्य सोडून ह्या भूतलावरती आला, त्यावेळेस त्यानं त्याचं दैविक स्वभाव जो आहे तो स्वर्गामध्ये सोडून न येता तो दैविक स्वभाव या ठिकाणी तो घेऊन आलेला आहे. तर आज आपण येशू ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाविषयी विचार करणार आहोत. कारण की येशू ख्रिस्त जर ह्या भूतलावरती होता त्यावेळेस तो जर पूर्णपणे देव होता तर तो पूर्णपणे मानव होता का? कारण की ज्यावेळेस आपण मनुष्याचा विचार करतो, ज्यावेळेस आपण मनुष्याच्या स्वभावाचा विचार करतो त्यावेळेस मनुष्याच्या दैविक स्वभावाविषयी विचार करत नाही. कारण की का? मनुष्य देव नाही. म्हणून ज्यावेळेस आपण मनुष्याच्या स्वभावाचा विचार केला त्यावेळेस मनुष्य पापाच्या अगोदर त्याचा स्वभाव कसा होता? तो पवित्र स्वभावाचा होता. त्याचा कल, त्याची ओढ पवित्रतेकडे, चांगल्या गोष्टीकडे होती. मनुष्याला देवाने त्याचं चारित्र्य दिलं म्हणजे मनुष्य पवित्र चरित्राचा होता. देवाने मनुष्याला पवित्र मन दिलं म्हणून मनुष्य पवित्र मनाचा होता पापाच्या अगोदर. पण ज्यावेळेस आदम आणि हवेनं पाप केलं त्यावेळेस त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या चारित्र्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये फरक पडला. आता तोच स्वभाव पापी झाला. म्हणजे त्यांची ओढ आता पापाकडं, दुष्टाईकडं, वाईट गोष्टीकडे झाली. पण जोपर्यंत आपण हेही शिकलो पापाचा स्वभाव म्हणजे काय, जोपर्यंत तो पापी स्वभावाचा व्यक्ती निर्णय घेऊन पाप करत नाही तोपर्यंत त्याला देव देखील पापी ठरवत नाही. पापी स्वभावाचा म्हणजे फक्त कल आहे, ओढ आहे, पण संघर्ष आहे. म्हणजे त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाहीये. पण देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत आपण याकोब याचा पहिला अध्याय याच्याकडे जाऊया. याकोब याचा पहिला अध्याय आणि विशेष करून 13 वचन इथं लिहिलेलं आहे, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. 14 वचन, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये ओढ आहे, ती पाप करण्याची ओढ आहे म्हणून त्याला पापी स्वभाव म्हटलेला आहे. ओढ आहे म्हणजे त्याला वाटतं की आपण पाप करावं पण दुसऱ्या बाजूला देव म्हणतो पाप करू नको. एक बाजूला सैतान ओढत असतो, दुसऱ्या बाजूला देव ओढत असतो. इथं लिहिलंय, प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग काय? 15 वचन, मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते. म्हणजे काय? ज्यावेळेस तो व्यक्ती त्या मोहात पडण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस तो पापी होतो. म्हणजे त्याच्यामध्ये क्रम आहे.
म्हणजे ओढले जाणं. म्हणजे थोडक्यात काय, ओढ जी आहे ती ओढ आपल्यामध्ये फार तीव्र आहे, कारण की आपण पापी स्वभावामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि पापी स्वभावामध्ये जन्माला आल्यामुळे आपल्यामध्ये ती तीव्र ओढ आहे, कल आहे पापाकडं. पण जोपर्यंत तो कल निर्णयामध्ये बदलत नाही तोपर्यंत आपण पापी होत नाही. मग व्यक्ती पापी कधी होतो? ज्या वेळेस तो निर्णय घेतो. मग ते लेकरू असेल, जे लेकरू 5, 6, 7 वर्षाचं असेल, मला नेमकं माहीत नाही की कोणत्या वयामध्ये लेकराला निर्णय घेण्याइतपत ज्ञान मिळालेलं असतं. प्रत्येक लेकरू वेगळं आहे. पण ते लेकरू जन्मताच पापी आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की जन्मताच त्याला निर्णय घेण्याइतपत माहिती किंवा ज्ञान नसतं. आता एवढंच नाही तर देवाचं वचन पुढं म्हणतं, मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. बर, आता ह्या ठिकाणी ह्या गोष्टी शिकल्या असताना आपण हे पाहूया की अशा अशक्त व्यक्तीला किंवा मनुष्याला जो जन्माचाच पापी स्वभावाचा आहे, पण त्याच्यानंतर तो निर्णय घेतो आणि मग तो पापी होतो, तर अशा व्यक्तीला वाचवण्यासाठी जिवंत देव येशू ख्रिस्त या भूतलावरती येतो. तर तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की येशू ख्रिस्तानं ह्या भूतलावरती जर जन्म घ्यायचा तर तो 100% म्हणजे पूर्णपणे देव होताच याच्याविषयी आपण शिकलो. पण जर त्याला मानवी रूपामध्ये यायचं, मानवी स्वभाव जर त्याला घ्यायचा आहे, तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की त्यानं कोणता मानवी स्वभाव घ्यावा? आदामाचा पापाच्या अगोदर का आदामाचा स्वभाव पापाच्या नंतर? थोडा सखोल अभ्यास आहे, पण आपण विचारपूर्वक हा अभ्यास पूर्ण करणार आहोत. जर येशू ख्रिस्ताने त्या मानवाचं तारण करायचं आहे, त्या मानवाला तारणाचा अनुभव द्यायचा आहे, तर येशू ख्रिस्ताने, तुम्हाला काय वाटतं, येशू ख्रिस्ताने कोणता स्वभाव घ्यावा? मानवाचा पापी स्वभाव का मानवाचा पापाच्या अगोदर म्हणजे पवित्र स्वभाव घ्यावा? जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर आपण योहान याचा 1 अध्याय आणि 1 वचन वाचूया. योहानाचा 1 अध्याय आणि 1 वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. कोणाविषयी लिहिले? येशू ख्रिस्ताविषयी लिहिले. आणि पुढं जर आपण 14 वचन वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिले? शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. शब्द म्हणजे देव, देव म्हणजे येशू ख्रिस्त देही झाला. देही झाला म्हणजे फक्त शरीर माणसाचं मिळालं का स्वभाव देखील माणसाचा मिळाला? आणि तो स्वभाव जर माणसाचा मिळाला तर तो पवित्र स्वभाव मिळाला का पापी स्वभाव मिळाला? हे देखील जाणणं गरजेचं आहे. कारण की आदामाने आणि हवेनं ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस त्यांचा स्वभाव जो पापी झाला तोच स्वभाव ते लेकरांना देऊ शकले. म्हणजे थोडक्यात काय की जे आई वडिलांकडे आहे तेच ते लेकरांना देतात, त्याच्या व्यतिरिक्त ते लेकरांना काहीही देऊ शकत नाहीत. ज्या गोष्टी स्वतः आई वडिलांकडे नाहीत त्या गोष्टी लेकरांना ते देऊ शकत नाहीत. आध्यात्मिकरित्या बोलत आहोत. म्हणजे आदाम आणि हवा जर त्यांनी पाप केलं नसतं, उदाहरणास्तव जर त्यांनी पाप केलं नसतं, म्हणजे त्यांचा स्वभाव जर पवित्रच असता, त्यांचं चरित्र पवित्रच असतं, मन पवित्रच असतं, आणि त्या परिस्थितीमध्ये जर त्यांनी कायन आणि हाबेलला जन्म दिला असता तर कायन आणि हाबेल देखील पवित्र स्वभाव, पवित्र चरित्र आणि पवित्र मनाचे असते. पण ज्या अर्थी त्यांनी पाप केलं आणि पापाच्या नंतर कायन आणि हाबेलचा जन्म झाला, देवाच्या वचनानुसार आपण पाहत आहोत, तर आदाम आणि हवा यांच्याकडे पापामुळे पापी स्वभावच होता. तर पापी स्वभावच त्या ठिकाणी ते लेकराला देऊ शकतात. पण चरित्र जे आहे ते चरित्र त्या लेकरांचं निर्णयानुसारच पापी होतं किंवा पवित्र होतं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक लेकरू जे ह्या भूतलावरती जन्माला आलं आदामाच्या पापाच्या नंतर, ते प्रत्येक लेकरू पापी स्वभावामध्ये जन्माला आलं. म्हणजे त्या लेकराला पापी स्वभावच मिळाला. म्हणजे येशू ख्रिस्ताला देखील पापी स्वभावच मिळाला.
आदामाकडून त्याच्या लेकरांना, त्याच्या वंशावळीला त्याच गोष्टी मिळाल्या ज्या आदामाकडे होत्या. चरित्र जर पापी व्हायचं असेल तर त्या चरित्रामध्ये विचारानुसार निर्णय घेतला पाहिजे. वरील शक्ती म्हणजे तुमचा मेंदू जो आहे, ती खालील शक्ती म्हणजे पूर्ण शरीर जे आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं. म्हणून निर्णय जो आहे तो विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. आदाम आणि हवेनं ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस ते पापी स्वभावाचे झाले, पण त्यांचं चरित्र देखील पापी झालं. परत एकदा महत्वाचा विषय की जे लेकरू त्याच्यानंतर ह्या भूतलावरती जन्माला आलं, कायन आणि हाबेल पासून शेवटचं लेकरू जे ह्या भूतलावरती जन्माला येईल, त्या प्रत्येक लेकराचा स्वभाव पापी आहे, पण चरित्र पापी नाही. चरित्र पापी कधी होतं? निर्णय घेतल्यानंतर. म्हणून जो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासंती होता आणि शब्द देव होता, तो देही झाला. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, असं योहान 1:14 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने जो स्वभाव घेतला आदामाचा किंवा मनुष्याचा, तो पवित्र स्वभाव न घेता पापी स्वभाव त्यानं घेतला. कारण की मनुष्याच्या पातळीपर्यंत त्याला यायचंय. मनुष्याला जर उंचवायचं असेल तर मनुष्याचा स्वभाव त्याने घेतला पाहिजे, आणि मनुष्याचा स्वभाव पापाच्या नंतर पापी आहे म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताला दुसरा पर्याय नव्हता, म्हणून त्याला पापी स्वभावामध्ये यावं लागलं. म्हणून पापी स्वभावाचा व्यक्ती पापी आहे असं आपण कदापि म्हणू शकत नाही. आपण ते शिकलो. व्यक्ती पापी स्वभावामध्ये जन्माला आला त्याचा अर्थ तो पापी आहे असं होत नाही. कारण की का? पापी होण्यासाठी चरित्र पापी झालं पाहिजे, निर्णय आपण घेतला पाहिजे. निर्णय जो पण घेत नाही तोपर्यंत व्यक्ती पापी होत नाही. आदाम आणि हवेसाठी पण तीच अट आणि आपल्यासाठी पण तीच अट आहे. आता याच्याविषयी आपण जास्त शिकूया. आपण रोमकरासपत्र याच्याकडे जाऊया. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन. महत्वाचे वचन शिकत आहोत आणि सखोल अभ्यास आहे. विनंती आहे की आपण पूर्णपणे लक्ष देऊया. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय 3 वचन. इथं लिहिलेलं आहे येशू ख्रिस्ताविषयी. 1 पासून वाचूया. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय 1 पासून वाचूया. पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरता बोलवण्यात आलेला, देवाच्या सुवार्ताकरता वेगळा केलेला येशू ख्रिस्ताचा दास पाऊल याच्याकडून. 2 वचन. ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टाद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याविषयी आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी आहे. 3 वचन. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. येशू ख्रिस्त देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. मग आता दावीद वंशामध्ये जन्मला म्हणजे काय? तर आदामानंतर सर्वांचा स्वभाव पापीच. स्वभाव, चारित्र्य नाही, स्वभाव. सर्वांचा स्वभाव पापी. मग त्या वंशामध्ये हाबेल, त्या वंशामध्ये सेत, बाकीचे जे आहेत ते. मग त्या वंशामध्ये दावीद पण होता. मग दावीद जर असेल आणि दावीद जर ह्या भूतलावरती जन्माला आला तर तो कोणत्या स्वभावामध्ये जन्माला आला? दावीद पापी स्वभावामध्ये जन्माला आला. आणि दाविदाच्याच वंशावळीमध्ये येशू ख्रिस्त जन्माला आला म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताचा स्वभाव देखील पापीच पाहिजे. तो पवित्र स्वभावामध्ये जन्माला येऊ शकत नाही. का? कारण की येशू ख्रिस्ताला जर मानवाला वाचवायचं आहे, तारण करायचं आहे, तर येशू ख्रिस्तानं त्याच मानवाचा स्वभाव घेतला पाहिजे ज्या मानवाला त्याला वाचवायचं आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की आपण सर्वांनीच पाप केलेलं आहे. दाविदानं देखील पाप केलं. तर निर्णयानुसार दावीद पापी झालाच, पण ज्यावेळेस तो जन्माला आला दावीद, त्यावेळेस तो पापी स्वभावाचा होता. त्याच वंशामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आला म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताला देखील पापी स्वभावच मिळाला. आता पापी स्वभाव म्हटल्यानंतर लगेच आपण म्हणू नये की येशू ख्रिस्तानं पाप केलं. नाही, पापी स्वभाव वेगळा आणि पापी चरित्र वेगळं.
याच्याविषयी आपण आणखीन रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय याच्याकडे जाऊया. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि विशेष करून 3रं वचन वाचूया. इथं लिहिलेलं आहे, कारण नियमशास्त्रात देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारखे, पापमय, पवित्र नाही, पापमय देहासारखे देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंड आज्ञा ठरवली. म्हणजे येशू ख्रिस्त पापी स्वभावामध्ये आला, पण त्यानं कधीही पाप केलं नाही. त्यानं त्या पापी स्वभावामध्ये पापावरती कसा विजय मिळवायचा, मोहावरती कसा विजय मिळवायचा हे त्यानं दाखवलं. सखोल गोष्टी आहेत, महत्वाचे आहेत. एवढंच नाही तर आपण जर इब्रिकरासपत्र याचा 2रा अध्याय, एकच वचनावरती आपण सर्व गोष्टी मांडू शकत नाही. इब्रिकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि 14 वचन, इब्री 2:14 याच्याकडे जर गेलो तर त्या ठिकाणी काय लिहिले, ज्या अर्थी मुले एकच रक्त मांसांची होती त्या अर्थी तोही, येशू ख्रिस्त, तोही त्यांच्यासारखा रक्त मांसांचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यत्व करावे. म्हणजे येशू ख्रिस्त फक्त त्यानं आपलं शरीर म्हणजे रक्त मांसच न घेता स्वभाव देखील तुमचा आणि माझा घेतला. जर येशू ख्रिस्ताने पवित्र स्वभाव घेऊन जर ह्या ठिकाणी आला असता तर तो आपल्यासाठी उदाहरण नाही. का? कारण की आपला स्वभाव पापी आहे. येशू ख्रिस्ताचा स्वभाव जर पवित्र आहे तर येशू ख्रिस्ताला पवित्र स्वभाव म्हणजे आदामाचा स्वभाव पापाच्या अगोदर. मग आदामाला किंवा येशू ख्रिस्ताला पापाच्या अगोदर त्रास झाला असता का निर्णय घेताना? मी मागच तुमच्याशी बोललो देवाच्या वचनातून की ज्या वेळेस आदाम आणि हवेवरती पहिला मोह आला, सर्वात साधी परीक्षा भूतलावरती ती की त्या झाडाचं फळ खाऊ नका. त्यांच्यामध्ये काहीही दुर्बलता नव्हती. त्यावेळेस त्यांच्यामध्ये ओढ कल काहीच नव्हती. म्हणून ती सर्वात साधी परीक्षा. त्यांनी फक्त म्हणायचं ह्या झाडाचं फळ ना आम्हाला खायचं नाही, झालं, प्रश्न मिटला. त्यांच्यामध्ये ओढ नाही, कल नाही, म्हणून संघर्षच नाही. म्हणून तो जर स्वभाव येशू ख्रिस्ताने घेतला असता तर येशू ख्रिस्ताला संघर्ष करायची गरज नाही. ज्यावेळेस सैतानानं मोह टाकला त्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्रास झाला नसता. पण तुम्हाला मला त्रास होतोय ना. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की तो पवित्र स्वभाव घेऊन मी येऊ शकत नाही, कारण की मला लोकांना उदाहरण म्हणून मांडायचंय. लोकांना मला दाखवायचं आहे की मीही पापी स्वभावाचा आहे, पण मी जसं मोहावरती विजय मिळवतो तसं तुम्हीही मोहावरती विजय मिळवा. मला जसं माझा पिता मदत करतो तसा तुम्हालाही माझा पिता जिवंत देव परमेश्वर पिता तुम्हाला देखील मदत करेल. म्हणून येशू ख्रिस्ताला पापी स्वभावामध्येच यावं लागलं. पण महत्वाचा विषय, याच्यामध्ये आपण महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. मी तुमच्यासाठी युगानुयुगाची आशा ह्या पुस्तकातून, हे पुस्तक तुमच्याकडे असेल, युगानुयुगाची आशा हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर ह्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा मांडणार आहे. त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक पान क्रमांक 96 त्याचा सर्वात वरचा परिच्छेद इथं लिहिलेला आहे. देवाच्या आज्ञा अन्यायी असून त्याचे पालन करू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी सैतानाने आदामाचे पाप पुढे केले. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्तावरती अरण्यामध्ये ज्यावेळेस मोह आला त्यावेळेस त्यानं सांगितलं की देवाच्या आज्ञा कोणी पाळू शकत नाही. आदामानं पाप केलं, सगळेच पाप करतात, अशा प्रकारचा विचार त्यानं पुढे मांडलेला आहे. आदामाच्या अपयशाची भरपाई ख्रिस्त आमच्या मानवतेमध्ये करणार होता. म्हणजे येशू ख्रिस्त ती भरपाई करणार होता.
आदामाच्या अपयशाची. म्हणजे येशू ख्रिस्त, जिथं आदाम अपयशी ठरला तिथं येशू ख्रिस्त यशस्वी ठरणार होता. भुलवणाऱ्याने आदामावर हल्ला केला तेव्हा, लक्ष द्या, भुलवणाऱ्याने म्हणजे सैतानाने आदामावर हल्ला केला त्यावेळेस पापाचे परिणाम त्याच्यावर झाले नव्हते. म्हणजे आदामावरती पापाचा कोणताच परिणाम नव्हता, म्हणून त्याच्यामध्ये कल आणि ओढ पापाकडे अजिबात नव्हती. ज्यावेळेस सैतानाने आदामानं हवेवरती हल्ला केला ते परिपूर्ण, सशक्त, पवित्र, शक्तिशाली असे होते. त्यांना फक्त म्हणायचं की आम्हाला ते फळ खायचं नाही. संघर्ष त्यांच्यामध्ये इतका नव्हता की खाऊ का नको, खाऊ का नको. नाही नाही, कल नव्हता, ओढ नव्हती. पुढे काय लिहिलंय, शारीरिक आणि मानसिक शक्तीने तो सदृढ असून त्याला तोंड दिले. आदामाविषयी लिहिले, आदाम शारीरिकरित्या आणि मानसिक शक्तीने तो सदृढ असून त्याला तोंड दिले. एदन बागेतील ऐश्वर्यात तो रमलेला असून सतत त्याच्याशी स्वर्गाशी संबंध होता. म्हणजे देवासंती नातं होतं, स्वर्गासंती नातं होतं, म्हणून त्याच्यामध्ये काही दुर्बलता, म्हणजे बलहीनपणा काहीच नव्हता. तसं तुमचं माझं आहे का? आपण एदन बागेमध्ये आहोत का? अजिबात नाही. आपण आपलं वातावरण, पापी वातावरणामध्ये आपला जन्म झालेला आहे. मग काय, पुढे काय लिहिलं, आता महत्वाचं वाक्य, गेली 4000 वर्ष मानवजात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने खालावलेली होती आणि निकृष्ट मानवतेचा दुर्बळपणा किंवा निकृष्ट मानवतेचा दुबळेपणा ख्रिस्ताने परिधान केला होता. काय परिधान केलं त्यानं? निकृष्ट मानवतेचा दुबळेपणा येशू ख्रिस्ताने परिधान केला होता. अशा रीतीने तो मानवाचा बचाव करू शकत होता. म्हणजे जरी त्याचा स्वभाव पापी जरी असला किंवा तो दुर्बळ जरी असला तर त्याचा अर्थ असा नाही. माझी कळकळीची नागराची विनंती आहे, महत्वाचा विषय आहे, महत्वाचं वाक्य बोलणार आहे. येशू ख्रिस्ताने जरी पापी स्वभाव जरी घेतला असला तरी देखील, तो दुर्बळ जरी असला तर त्याचा अर्थ असा नाही की त्याचा कल पापाकडे होता, त्याची ओढ पापाकडे होती, जी आपल्यामध्ये आहे. आपण देखील पापी स्वभावाचेच आहोत. आणि देवाचं वचन म्हणतं की पापी स्वभाव म्हणजे आपला कल, आपली वासना, आपली ओढ. याकोबाचा पहिला अध्याय आठवतं ना, आता शिकलो. ते आपली ओढ, आपला कल जो आहे तो पापाकडे आहे. आपल्याला पाप करायला आवडतं. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं आपला पापी स्वभाव स्वतःवरती घेतला, मानवतेचा पापी स्वभाव त्यानं परिधान केला, त्यावेळेस त्याचा कल पापाकडे नव्हता. जो कल आपला आहे तो कल त्याचा पापाकडे अजिबात नव्हता. म्हणून ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या मानवतेचा म्हणजे मानवी स्वभावाचा विचार करतो आणि विशेष करून पापी स्वभावाचा विचार करतो, तर कदापि आपण लोकांसमोर असं मांडायचं नाही की येशू ख्रिस्ताचा पापाकडे कल होता. एक अंश देखील येशू ख्रिस्ताचा कल आणि येशू ख्रिस्ताची ओढ पापाकडे नव्हती. जी ओढ आणि कल आपला आहे तो कल त्याचा नव्हता. म्हणून आपल्या पापी स्वभावामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या पापी स्वभावामध्ये थोडा फरक नक्कीच आहे. थोडा फरक नक्कीच आहे. पुढे जाण्या अगोदर मला पुन्हा एक वार लोकांना विचारत आहे की हा मुद्दा कळाला का? एक किंवा दोघ जण कृपा करून मला सांगा की हा मुद्दा कळाला काय, की आपल्या पापी स्वभावामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या पापी स्वभावामध्ये नक्कीच थोडा फरक आहे. तो फरक म्हणजे आपली ओढ आणि आपला कल जो आहे तो पापाकडे आहे, पण येशू ख्रिस्ताच्या पापी स्वभावामध्ये त्याची ओढ आणि त्याचा कल पापाकडे अजिबात नव्हता. तो फरक आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये नक्कीच आहे. बर, आता आणखीन एक वचन आपण वाचणार आहोत आणि ते वचन फार फार महत्वाचं आहे. आणि जर आपण
देवाच्या वचनाकडे गेलो आणि विशेष करून योहान याचा 14वा अध्याय, योहान याचा 14वा अध्याय, योहान याचा 14वा अध्याय आणि विशेष करून जर आपण 30 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिलंय? योहान 14:30. येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत, यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. मराठी भाषेमध्ये एवढं व्यवस्थित भाषांतर झालेलं नाही या ठिकाणी, पण इंग्रजी भाषेमध्ये याचं भाषांतर फार चांगल्यारीत्या लिहिलेलं आहे. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं आहे ते सांगतो आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये सांगतो. हिअर आफ्टर आय विल नॉट टॉक मच विथ यू. Hereafter I will not talk much with you, for the prince of this world cometh and hath nothing in me. म्हणजे येशू ख्रिस्ताकडे तो जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. म्हणजे सैतान येऊन काय करतो? मोह टाकतो येशू ख्रिस्तावरती आणि बघतो की येशू ख्रिस्त या मोहात पडतो का. मग येशू ख्रिस्त त्या मोहात पडत नाही. मग येशू ख्रिस्तावरती दुसरा मोह टाकला जातो आणि मग सैतान बघतो की येशू ख्रिस्त त्या मोहात पडतो का. पण येशू ख्रिस्त त्याही मोहात पडत नाही. का पडत नाही? जरा लक्ष द्या. कारण की येशू ख्रिस्ताचा स्वभाव जरी पापी असला तरी त्याची ओढ नाही ना त्या पापाकडं. जो मोह आहे त्या मोहाकडं ओढ नाही ना येशू ख्रिस्ताची. तो फरक आहे ना येशू ख्रिस्ताच्या पापी स्वभावामध्ये आणि आपल्या पापी स्वभावामध्ये. पण ज्यावेळेस सैतान मोह टाकतो, जर मला खोटं बोलायचा मोह असेल तर सैतान बरोबर तोच मोह टाकतो. कारण की सैतानाला माहीत आहे की माझा अशक्तपणा कोणता आहे हे सैतानाला माहीत आहे. आणि म्हणून सैतान खोटं बोलण्याचा मोह माझ्यावरती टाकतो आणि माझी ओढ आहे ना, म्हणून त्या मोहात पडण्याची शाश्वती जास्त आहे. पण जो पण मी निर्णय घेत नाही तोपर्यंत ते पाप मी करत नाही. कारण की निर्णयामुळेच पापी व्यक्ती होतो. प्रत्येक पाप जे आपण करतो ते निर्णय घेतल्याशिवाय ते पाप आपल्याकडून होत नाही आणि तोपर्यंत आपण पापी त्या मोहामध्ये होत नाही. आता देवाच्या वचनामध्ये काय लिहिले ते आपण पाहूया. इब्री करासपत्र याच्याकडे परत जाऊया. इब्री करासपत्र याचा 2रा अध्याय, इब्री करासपत्र याचा 2रा अध्याय आणि विशेष करून 14व्या वचनाकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यत्व करावे. 16 वचन, कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. अब्रामाचे संतान, अब्रामानं पाप केलं का? नक्कीच केलं. त्याचा पापी स्वभाव होता का? नक्कीच. आदमापासून सगळे लेकरं जे जन्माला आले सर्वांचाच पापी स्वभाव. अब्रामाचा पण पापी स्वभाव. अब्रामाच्या संतानास तो काय करत आलेला आहे? मदत करायसाठी आलेला आहे. पण इंग्रजी बायबलमध्ये काय लिहिले ते पाहूया. फॉर व्हेरीली ही टूक नॉट ऑन हिमसेल्फ द नेचर ऑफ एंजल्स. स्वभाव म्हणजे नेचर इंग्रजी भाषेमध्ये. तर त्यानं देवदूतांचा स्वभाव न घेता बट ही टूक ऑन हिम द सीड ऑफ एब्राहम टूक ऑन हिम. म्हणजे त्यानं अब्रामाचं जे वंश आहे, अब्रामाची जे संतान आहेत त्यांचा स्वभाव घेतला. म्हणून इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर फार व्यवस्थित आहे. मराठीमध्ये तेवढं भाषांतर व्यवस्थित झालेलं नाहीये. पण देवाचं वचन म्हणतं की अब्रामाचा स्वभाव, अब्रामाच्या संतानाचा स्वभाव येशू ख्रिस्ताने घेतलेला आहे. आता आपण इब्री करासपत्र याचा 4था अध्याय याच्याकडे जाऊया. इब्री करासपत्र याचा 4था अध्याय आणि विशेष करून 14 वचन. देवाचं वचन काय म्हणतं? इब्री करासपत्र याचा 14वा अध्याय 15 वचन, 15 वचन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. म्हणजे आपल्या दुर्बलतेविषयी त्याला सहानुभूती आहे असा आपला याजक, असा आपला येशू ख्रिस्त नाही की आपल्याला जो संघर्ष होतो, आपल्याला जो त्रास होतो त्याच्याविषयी त्याला काही कल्पना नाही. असा नाहीये. त्याला माहित आहे की मोह काय आहे, त्याला माहित आहे की मोहामधला संघर्ष काय आहे. पण त्याचा कल, त्याची ओढ
मोहाकडे अजिबात नव्हती. 1 अंश किंवा अंशापेक्षाही कमी ओढ त्याची मोहाकडे अजिबात नव्हती, जी ओढ आणि जी कल आपल्यामध्ये आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचा पापी स्वभाव जो आहे तो वेगळा आणि आपला पापी स्वभाव त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. कारण की ज्यावेळेस आपण म्हणू ना की येशू ख्रिस्त पापी स्वभावच आहे, लोक म्हणतील येशू ख्रिस्ताला आपण पापी म्हणत आहोत. नाही, मनुष्याला पण आपण पापी तोपर्यंत म्हणू शकत नाही जोपर्यंत ते लेकरू समंजस होत नाही, त्याला बरा वाईटाचं ज्ञान कळत नाही, जोपर्यंत त्याला पुरेसं ज्ञान मिळत नाही. पुरेसं ज्ञान म्हणजे निर्णय घेण्यात पण हे बरोबरच आहे, हे चूकच आहे, इथपर्यंत ज्ञान जोपर्यंत कळत नाही आणि जोपर्यंत ते लेकरू पापामध्ये म्हणजे जोपर्यंत ते लेकरू निर्णय घेत नाही तोपर्यंत त्याला आपण देखील पापी म्हणू शकत नाही, देव देखील पापी म्हणू शकत नाही. म्हणून आता जरा लक्ष द्या. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखला होता. म्हणजे सैतानानं त्याच्यावरती हा मोह टाकला, त्याच्यात पडतो का बघू. तो हो मोह टाकला, येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये पडतो का बघू. पण काय लिहिलंय, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखला होता तरी निष्पाप राहिला. म्हणजे त्यानं एकही पाप केलं नाही. आता प्रश्न आहे ह्या ठिकाणी थोडा वेळ घेत आहे, माफ करा. प्रश्न आहे ह्या ठिकाणी की येशू ख्रिस्तावरती जे मोह आले ना, इथं लिहिले सर्व प्रकारे तो पारखला गेला. सगळ्या प्रकारचे मोह त्याच्यावरती आले. 10 आज्ञा जितक्या आहेत त्या 10 आज्ञामध्ये जितक्या आज्ञा आहेत त्या सर्व आज्ञा मोडण्याचा येशू ख्रिस्तावरती मोह आला. म्हणजे सैतानानं मोह टाकला. पण देवाचं वचन म्हणतं की त्या एकाही मोहामध्ये येशू ख्रिस्त पडला नाही. त्याचा अर्थ काय? येशू ख्रिस्ताला मूर्तीपूजेचा मोह आला का? जरी बायबलमध्ये लिहिलं नसलं तरी हे वचन काय म्हणतं, प्रत्येक ठिकाणी तो पारखला गेला. म्हणजे त्याच्यावरती तो मोह आला, तरी देखील त्यानं मूर्तीपूजा केली. आई वडिलांचा अनादर करण्याचा त्याला मोह आला का? सैतानानं मोह टाकला का? आला का म्हणण्यापेक्षा मोह टाकला का? तर देवाचं वचन म्हणतं की सर्व ठिकाणी तो पारखला गेला. म्हणजे त्या ठिकाणी अनादर करण्याचा त्याच्यावरती सैतानाने मोह टाकला. पडला का मोहात? अजिबात नाही. मला आठवतं दक्षिण भारतामध्ये ज्यावेळेस मी होतो, सेवा करत होतो, त्यावेळेस माझ्या मित्राला एक फोन आला. बहुतेक तो शबाताचा दिवस होता आणि एक त्याचा मित्र माझ्या मित्राला फोनवरती विचारत होता की येशू ख्रिस्ताला व्याभिचार करण्याचा मोह आला का, किंवा सैतानाने त्याच्यावरती व्याभिचार कर म्हणून मोह टाकला का? तुम्हाला काय वाटतं? देवाच्या वचनामध्ये लिहिले तो सर्व प्रकारे पारखला गेला होता. म्हणजे तुमच्यावरती माझ्यावरती जितके मोह येतात ना, ते तत्वानुसार सर्व मोह त्याच्यावरती आले, पण तो निष्पाप ठरला. म्हणून सैतान काय करायचा, हा मोह टाकून बघूया. पण त्या मोहामध्ये येशू ख्रिस्त पडत नाही का? ओढ नाहीये, कल नाहीये ना. मोह ज्यावेळेस सैतानाने टाकला ना, त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जो निर्णय घेण्याची ताकद होती ना, तो निर्णय बरोबर घेत होता आणि तो म्हणत होता की ह्या मोहामध्ये मी पडणार नाही. म्हणजे ओढ व्हायच्या ऐवजी त्याचा त्याचा स्वभाव जो व्हायचा तो पाठीमागे यायचा स्वभाव. मोहाकडे आपला स्वभाव जातो ना, कल जो आहे तो मोहाकडे आहे ना, पण त्याचं तसं नव्हतं. मोह सैतानाने टाकला, लगेच त्याचा स्वभाव काय करायचा, पाठीमागे यायचा, म्हणायचं नाही 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 नाही, मोहामध्ये पडायचं नाही. म्हणून त्याच्या पापी स्वभावामध्ये आणि आपल्या पापी स्वभावामध्ये फरक आहे. पण संघर्ष येशू ख्रिस्ताला करावा लागला का? हा. का? 4000 वर्ष देवाच्या वचनामध्ये आपण वाचलं, युगानुयुगाची आशा, दुर्बलता त्याच्यामध्ये होती ना. म्हणजे आदाम जसा शारीरिकरित्या बलिष्ठ होता तसा येशू ख्रिस्त नव्हता, मानवी रूपामध्ये आला होता. आणि ते मानवी रूप 4000 वर्षाची दुर्बलता येशू ख्रिस्तानं स्वतःवरती घेतली होती. 4000 वर्षाची दुर्बलता, अशक्तपणा. म्हणून त्याला जरी त्याची ओढ जरी पापाकडे नसली, कल जरी पापाकडे मोहाकडे नसला, तरी देखील निर्णय घेण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. जो संघर्ष आदामाला करावा लागला नाही. बोलायला कळालं का? महत्वाचा विषय. त्याच्यात तो येशू ख्रिस्त पडतो का? पण येशू ख्रिस्ताकडे कल नाहीये, ओढ नाहीये त्या मोहासाठी. मग सैतान म्हणायचं की या मोहात पडत नाही, दुसरा मोह टाकू.
दुसऱ्या मोहामध्ये पण येशू ख्रिस्त पडत नाही, तिसऱ्या मोहामध्ये. असं करत 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 सैतानानं पूर्ण जेवढे त्याला मोह आठवतात तेवढे सर्व मोह टाकले. पण इब्रिकारासमध्ये लिहिलंय की येशू ख्रिस्तामध्ये तो कलच नाही, येशू ख्रिस्तामध्ये ती ओढ नाहीये, पण त्याला संघर्ष नक्कीच करावा लागला. आणि म्हणून येशू ख्रिस्त निष्पाप राहिला. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने दाविदाच्या वंशात जन्म घेतला. दाविदाचा वंश म्हणजे दाविदानं जर पाप केलं, आदामानं पाप केलं, सगळ्यांचा स्वभाव पापी. तुमचा पण स्वभाव पापी, माझाही स्वभाव पापी, येशू ख्रिस्ताचा देखील स्वभाव पापी. पण पापी स्वभावामध्ये देखील येशू ख्रिस्ताचा कल मोहाकडे नव्हता, जो कल तुमचा आणि माझा आहे. मग येशू ख्रिस्त आपला उदाहरण कसं काय उदाहरण? येशू ख्रिस्ताला आपण उदाहरण कसं म्हणून स्वीकारायचं? ज्यावेळेस लेकरू ह्या भूतलावरती जन्म घेतं, आदमानंतरचे जे लेकर आहेत, सर्वांचं जो जन्म झालेला आहे, तो सर्वांचा जन्म आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्ये फरक आहे. प्रत्येक लेकरू जे ह्या भूतलावरती जन्म घेतं त्याला तारणकर्त्याची गरज आहे. तारणकर्त्याच्या गरजेनंच, म्हणजे थोडक्यात ते गरज आहे आणि त्या गरजेमध्येच ते लेकरू जन्माला येतं. जर ते लेकरू ह्या भूतलावरती जन्माला आलं तर त्याला तारणकर्त्याची गरज आहे, 100% आहे, त्याच्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. पण येशू ख्रिस्त असा एकच आहे, ज्या वेळेस त्यानं जन्म घेतला त्यावेळेस त्याला तारणकर्त्याची गरज लागली नाही. म्हणून आपल्या जन्मामध्ये आणि त्याच्या जन्मामध्ये थोडा फरक आहे. त्याला तारणकर्त्याची गरज लागली नाही, कारण की तो स्वतः तारणकर्ता आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस मोहावरती विजय मिळवला तर त्याला साधारणरित्या त्या मोहावरती विजय मिळवता आला नाही. त्या मोहावरती विजय मिळवण्यासाठी जरी त्याची ओढ आणि कल पापाकडे नव्हती आणि नाही, जी ओढ आपली आहे, तरी देखील येशू ख्रिस्त दुर्बळ होता. म्हणजे त्याला मोहावरती विजय मिळवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी कष्ट करावं लागले, प्रयत्न करावं लागले आणि खूप त्रास संकट सहन करावं लागले. आणि तो त्रास संकट जसा त्यानं सहन केला ना, तसाच त्रास संकट आपल्यावरती येतो आणि आपली ओढ आहे म्हणून आपल्याला जास्त ते जाणवतं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जशी पित्यानं मला मदत केली तसा पित्या तुम्हालाही मदत करेल. म्हणून येशू ख्रिस्त आपलं उदाहरण आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपलं उदाहरण आहे. कारण की का, जसा आपल्याला संघर्ष करावा लागतो तसा येशू ख्रिस्तालाही संघर्ष करावा लागतो. फरक एवढाच की आपली ओढ आहे, आपला कल आहे पापाकडे, त्याचा पापाकडे कल नव्हता, एक अंश देखील नव्हता. कारण की तो पवित्र पवित्र अंतकरणाने, पवित्र चारित्र्यामध्ये होता आणि त्याची पवित्रता फार बळकट होती. म्हणून त्याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्त आपलं उदाहरण आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जरी मोहावरती तुम्ही विजय मिळवायचा आहे आणि मी जरी विजय मिळवला तरी आपल्या दोघांना संघर्ष करायचा, येशू ख्रिस्त म्हणतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुमचे उदाहरण आहे. बंधू आणि भगिनींनो, भरपूर काही शिकण्यासारखं आहे, सखोल शिकण्यासारखं आहे. वेळाअभावी मला तुम्हाला जास्त सांगता येत नाही, पण जेवढं तारणाचा अनुभव करण्यासाठी गरजेचं आहे तेवढं येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे. येशू ख्रिस्ताने जसा संघर्ष करून मोहावरती विजय मिळवला, निष्पाप राहिला, तसं आपण देखील प्रत्येक मोहावरती विजय मिळवून निष्पाप किंवा पवित्र आयुष्य जगूया, हीच माझी आपणा सर्वांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. देव तुम्हाला